नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मंडळी, दिल्लीतील जंतर मंतर या मैदानावरती कॉकरोच जनता पार्टी व विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन गेल्या 10 ते 11 दिवसांपासून सुरू होतं. मात्र गेल्या 1-2 दिवसांपासून या आंदोलनाला चांगलंच व हिंसक वळण लागलेलं आहे. पोलिसांना विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज देखील करावा लागला. कारण सोनम वांगचुक हे बऱ्याच दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. कारण नीट सारखा पेपर जो लीक झाला त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान झाले आहे. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत. याच कारणामुळे त्यांची एकच मागणी आहे आणि ती मागणी म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. कॉकरोच जनता पार्टीचे जे प्रमुख आहेत म्हणजेच अभिजित दिपके यांना आपल्या महाराष्ट्रातून देखील चांगला सपोर्ट मिळत आहेत. म्हणजे फक्त यंग जनरेशनचाच नव्हे, तरुणाईचाच नव्हे तर राजकीय नेते देखील चांगला सपोर्ट करत आहेत. म्हणजे तिथे स्वतः खासदार सुप्रिया सुळे देखील जाऊन आल्या. त्यानंतर काल शरद पवार देखील जाऊन आले. उद्धव ठाकरे यांनी देखील चांगला पाठिंबा दिला. त्यानंतर संजय राऊत हे देखील तिथे जाऊन आले. तसेच देशभरातील चांगले साऊथ मधील कलाकार देखील त्यांना सपोर्ट करत आहेत. प्रकाश राज देखील तिथे उपोषणाला बसले आहेत. अशा बऱ्याच लोकांचा त्यांना चांगला सपोर्ट मिळालेला आहे. त्यामुळे या आंदोलनाची चांगली चर्चा झालेली आहे. त्यानंतर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, त्यांच्या पत्नी डिंपल यादव अशा सर्वांनी अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवलेले आहेत. सोनम वांगचुक यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चाललेली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना अचानक उचललं व हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर देखील या आंदोलनाला वेगळंच वळण लागलेलं होतं आणि त्यात जो काही लाठीचार्ज हा काल परवा झाला, त्यानंतर या आंदोलनाची चर्चा फक्त देशभरातच नव्हे तर बाहेरच्या देशभरात देखील व्हायला लागलेली आहेत. आता यावरती स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहेत. नेमकं राहुल गांधी काय म्हणाले ते आपण पूर्ण बघूया आपण या व्हिडिओमध्ये. जो काही लाठीचार्ज झाला त्यानंतर राहुल गांधी असे म्हणाले की विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांवरती चुकीच्या पद्धतीने लाठीचार्ज केला जात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची सर्वात पहिले माफी मागावी. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी देखील राजीनामा द्यायलाच हवा. पुढे ते असे देखील म्हणाले, फक्त धर्मेंद्र प्रधान यांनीच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील राजीनामा आता द्यायलाच पाहिजे. कारण देशातील शिक्षण प्रणाली पूर्णपणे कोलमडलेली आहे. विद्यार्थ्यांचं जे काही नुकसान होत आहे हे बघून तरी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा पद्धतीने राहुल गांधी यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे राहुल गांधी जे काय बोलले त्याबद्दल तुमचं काय मत आहे, किंवा जे काही CJP कॉकरोच जनता पार्टीचं किंवा युवा तरुणांचं जे काही आंदोलन चालू आहे किंवा जो काही पाठिंबा त्यांना मिळत आहे त्याबद्दल आपलं देखील मत काय आहे नक्की आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. धन्यवाद.